उन्हाळा चालू झाला की मुलांना बाहेरचे पॅकेटचे पदार्थ खायला मात्र फार आवडतात. पण तुम्हाला खरे सांगू का, ते पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले असतात का? नाही ना. मग तुम्ही घरी आणून असे पदार्थ ना तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकताय. हा ना मी तुम्हाला बडीशेपचा सरबत दाखवलाय, जो तुम्ही 2 पद्धतीने बनवून एन्जॉय करू शकताय. तर गरमी चालू आहे, गरमीमध्ये थंड पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीराला गारवा मिळतो. शिवाय बडीशेपमध्ये एवढा थंडावा असतो की त्याच्यामुळे तुमचं शरीर सुद्धा खूप चांगलं राहतं. सोबतच ना मी तुम्हाला हे प्रीमिक्स सुद्धा सांगितले, जे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये असो किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा, अजिबात खराब होणार नाही. खूप सोप्या पद्धतीने झटपट अशी रेसिपी कशी बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका. कळूया आपल्या रेसिपीला सुरुवात. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे बडीशेप घ्यायची. तर लक्षात घ्या, बडीशेप कशी निवडायची मी ते सांगते तुम्हाला. इथे ना मी हिरवी बडीशेप घेतलेली आहे. तर वजनी म्हणा तर 100 ग्रॅम आहे. आता बडीशेप 2 प्रकारचे असते. जर तुम्ही डीमार्ट मधून किंवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून घेणार असाल तर बडीशेप नाही अशी पूर्ण हिरवी असते, आणि दुसरी एक असते ती म्हणजे लखनवी बडीशेप. ती थोडीशी अलगत असे ना पिवळट कलर असतो तिला. ती बडीशेप आपल्याला इथे नाही घ्यायची. ती आपण मुखवासमध्ये पण ती बडीशेप बऱ्यापैकी वापरतो. लखनवी बडीशेप असते ती. पण जी हिरवी बडीशेप असते ना ती पूर्णपणे अशी कच्ची बडीशेप असते, ती आपल्याला इथे वापरायची आहे. तर ही बडीशेप मी इथे घेतलेली आहे. ती बडीशेप अगदी पूर्ण अशी साफ करून घेतलेली आहे. तुम्ही बडीशेपचा कलर पण बघू शकताय, पूर्ण असा हिरवा कलर असतो. तुम्ही जेव्हा किराणा मालाच्या कोणत्याही दुकानात विकत घ्यायला जाल ना तर त्यांना अशी कच्ची बडीशेप सांगा. लखनवी बडीशेप असते ती बघितल्यानंतर तुम्हाला लगेच समजून येईल. तर इथे मी 1 कपाला थोडीशी कमी, अगदी एवढी बडीशेप घेतलेली, आणि वजनी म्हणार ना तर 100 ग्रॅम इतकी बडीशेप आहे ही 100 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे. त्यासोबतच ना आपल्याला वेलची किती लागणारी मी ते सांगते तुम्हाला. तर वेलची बघा, एक 10 ते 12 असतील ना तेवढे वेलची घेतलेली आहे. आणि इथे वेलची सुद्धा ना मी पूर्ण अशी जी साल असते ना वेलचीची त्याच्यासोबतच वापरली आहे. वेलची पूर्ण अशी सालीसोबत वेगळी नाही केलेली. अगदी आपल्याला हे पूर्ण असंच भाजून घ्यायचं आहे. तर गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवलाय अगोदर. आता या पॅनमध्ये ना आपल्याला ही बडीशेप अशी पसरवून घ्यायची. लक्षात घ्या, गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवा. अजिबात हाय फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजायचं नाहीये. पूर्ण कमी फ्लेमवरतीच ही बडीशेप आपल्याला पसरवून घ्यायची, आणि फक्त 1 मिनिट ना आपल्याला अगोदर अशीच हिला मोकळीच भाजून घ्यायची. फक्त 1 मिनिट फक्त ह्याच्यामध्ये असं कलता घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. गरम नाही होणार लगेच 1 मिनिटामध्ये. आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला लगेच वेलची याच्यात घालून घ्यायची. आता वेलची घातल्यानंतर ना तुम्ही ह्याला सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. जनरली वेलची सगळ्यांनाच माहिती असेल की आपण वेलची जेव्हा मिक्सरला बारीक करतो अशीच, तर ती कच्ची बारीक होत नाही. पण जेव्हा वेलची तुम्ही भाजल्यानंतर मिक्सरला बारीक करताना तेव्हा त्याची साल सुद्धा व्यवस्थित अशी बारीक होते. तर आता बडीशेप आपली 2 ते 3 मिनिटं चांगली भाजून झालेली तुम्ही बघू शकताय. फक्त बडीशेपला ना असं कुरकुरीतपणा आला पाहिजे. तुम्ही बघू शकता बडीशेपचा जास्त असा कलर आपल्याला चेंज नाही करायचं बरं का. अगदी थोडासा कलर चेंज झाला तरी चालेल, पण पूर्ण कलर चेंज होऊ देऊ नका. आणि आता याला की नाही आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आणि पूर्ण व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिटं भाजून झालं की आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे मी परातीमध्ये काढून घेतलेली आहे. आणि आता ही बडीशेप ना आपल्याला व्यवस्थित अशी अगोदर थंड करून घ्यायची आहे. तर आता याच्यामध्ये ना आपल्याला बाकीचे काही जिन्नस वापरायचे ते सांगते. तर इथे बघा 2 छोटे चमचे ना मी खसखस घेतलेली. तर खसखस मी अगोदरच भाजून घेतली होती, तुम्ही अगोदर भाजून घेऊ शकताय. आता याच्यामध्ये आपल्याला वापरायचे ते म्हणजे काळी मिरी. तर काळी मिरी ना मी चमच्याने मोजाल तर अर्धा छोटा चमचा काळी मिरी आहेत, आणि मोजून घ्याल ना तर एक 20 ते 22 काळी मिरीचे जे दाणे असतात ना ते घ्यायचे आपल्याला. आता इथे मी कच्चीच काळी मिरी वापरली. जर तुम्हाला बडीशेप आणि वेलची सोबत जर भाजून घ्यायची असेल ना तर तशी पण तुम्ही ह्याला भाजून घेऊ शकता. आता ही बडीशेप आपली गरम आहे. तर अगोदर हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला इथे थंड करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, बडीशेप आपली व्यवस्थित अशी थंड झालेली तुम्ही बघू शकता. बडीशेपला असं चांगलं कुरकुरीतपणा आला पाहिजे फक्त. आता याच्यामध्ये ना आपल्याला साखर आणि गुळ अजिबात वापरायचं नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं, साखर आणि गुळ मी इथे वापरत नाही, तर त्याच्याऐवजी मी वापरते इथे म्हणजे ही रॉक शुगर. तर ह्याला ना आपण मोठी खडी साखर सुद्धा म्हणतो. आता याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक अशी बारीक छोटी असते ना ती खडी साखर पण असते, आणि ही जी मोठी असते ना खडी साखर ती सुद्धा असते. आता त्याच्याने मी थोडे थोडे असे तुकडे करून घेतलेत, जे तुम्हाला दाखवता येतील बऱ्यापैकी मला. तर ही खडी साखर वापरायची. तुमच्याकडे जर घरामध्ये आपण जनरली चहासोबत जी साखर वापरतो ती साखर जरी तुम्ही इथे वापरली तरी चालेल. पण मला असं वाटतं की आयुर्वेदामध्ये ना ह्या खडी साखरेला खूप महत्व आहे, म्हणून जर तुम्ही ही खडी साखर वापरली ना तर सगळ्यात बेस्ट राहील. हा, तुम्हाला जर गुळ वापरायचं ना तर गुळ पण वापरू शकताय, फक्त गुळाची पावडर वापरा. गुळ फक्त इथे किसन वगैरे घेऊ नका, नाही तर ते चिकट होऊन जाईल. तर आता ही खडी साखर आपण अशीच नाही वापरणार. ह्याला ना मी थोडंसं ओबडधोबड असं मिक्सरमध्ये किंवा असं पाट्यावरती आपण करून घेऊयात. तर मी ते खलबत्त्यामध्ये करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. थोडेसे असे मोठे मोठे तुकडे त्याचे ठेवलेले, जास्त पण पूर्ण अशी पूड नाही केलेली, कारण आपण ह्याला असं पण मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत ना त्याच्यासाठी. तर आता ह्याला ना आपण याच्यामध्ये अगोदर मिक्स करून घेऊयात.
आता याच्यामध्ये ना बडीशेपमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी जसे की तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही गुळ वापरणार असाल ना तर गुळाची पावडर वापरा, कारण गुळामध्ये जर तुम्ही असं मिक्स राहिलं ना तर पूर्ण असं चिकट होईल आणि मग पूर्ण पातळ होऊन जाईल त्याच्यासाठी. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ना की आता ह्याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर कसं आहे. आता मिक्सरला हे बारीक होऊन जाईल. तर आता सगळ्यात पहिल्यांदा नाही ह्याला आपण 2-2 स्टेपमध्ये करणार आहोत मिक्सरमध्ये बारीक. तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय, मध्यमध्ये असताना त्याचं. आता याच्यामध्ये ना अगदी थोडंसं घालून आपल्याला ह्याला मिक्सरला ह्याचा पावडर अशी पेस्ट करून घ्यायची. लक्षात घ्या पूर्ण पावडर सारखी झाली पाहिजे, पूर्ण बारीक. जितकी बारीक होता होईल ना तितकी बारीक तुम्ही ह्याला करण्याचा प्रयत्न करा. 2-3 वेळा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलं तरी चालेल. फक्त पूर्ण पावडर सारखी करा. अजिबात त्याला रवाळ वगैरे ठेवू नका, कारण जेव्हा कोणतंही पेय आपण पितो तर ते असं घशात आपलं लागत नाही, असं गुट्ट करणं गेलं पाहिजे अगदी पोटामध्ये, अगदी आपण तसं बनवून पितो. तर आता ह्याची पावडर पेस्ट तर तयार झाली, पण तरी पण मला वाटतं की ह्याच्यामध्ये थोडेसे कण राहिले असतील बडीशेपचे. त्यासाठी मी इथे एक परात घेतली आणि परातीवरती ना आपली जी गव्हाची पिठाची चाळण असते की नाही ती चाळण ठेवायची आणि याच्यावरती ना आपण हे पावडर सगळे आपण ह्याच्यावरती चाळून घेऊयात. आता याच्यावरती एक भांडं मी अगोदर काढून घेतलंय आणि आता चाळल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये बघू शकताय की जे रवाळ कण किती बारीक राहिलेले असतात. तुम्ही जितकं बारीक करण्याचा प्रयत्न करा ना तितके बारीक करा, पण त्याच्यामध्ये ना अगदी छोटे छोटे कण का होईना पण एवढे शिल्लक राहतात. मग पावडरचे तुकडे असतील किंवा एखादी मोठी खडीसाखर असेल तर ती दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात काढा आणि मग त्याला नंतर ना व्यवस्थित असं पूर्ण ना बारीक करून घ्या. तर तुम्ही आता तुम्हाला दिसतंय की किती अगदी बारीक बारीक कण राहिलेले असतात. तर मी सगळं ना दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. शिवाय जे राहिलेलं जे होतं ना ते छोट्या मिक्सरच्या भांड्यात अगदी परफेक्टपणे बारीक असं होऊन जाते, पावडर पूर्ण होऊन जाते. हे बघू शकताय तुम्ही, अगदी अशी पूर्ण बारीक अशी पावडर तयार झालेली. आणि आता ह्याच्यामध्ये रवाळ कण एक थोडाही राहिलेला नाहीये, हे बघू शकताय तुम्ही. पूर्ण अशी पावडर आपल्याला करून घ्यायची. अगदी असं आपल्याला हे प्रीमिक्स आपलं तयार झालेलं. हे परफेक्ट प्रीमिक्स ना तुम्ही असं बनवून ठेवू शकता. मी तुम्हाला आता खडीसाखरेचं प्रमाण सांगितलं. जर तुम्हाला थोडंसं गोडवा जर कमी वाटत असेल की मी खडीसाखर वापरताना कमी वापरले, कारण इथे मी 400 ग्रॅम खडीसाखर घेतली होती. 100 ग्रॅम बडीशेपसाठी 400 ग्रॅम खडीसाखर अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला थोडी कमी जास्त वापरायची असेल तर तिथे थोडंसं प्रमाण तुम्ही आणखी अजून करू शकताय. आता ही खडीसाखर ना ही जी पावडर केलेली होती ना आपण ती आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. तर मी ते काचेचा डबा वापरला, ज्याला मी अगोदर धुवून घेतलेला, आतून सुद्धा धुवून व्यवस्थित सुकवून घेतलेला, उन्हामध्ये चांगला कोरडा करून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये आपण भरून ठेवू शकतोय. तर लक्षात घ्या ही बनलेली जी पावडर आहे ना ती तुम्ही फ्रीजमध्ये अगदी 6 ते 8 महिने स्टोअर करून ठेवू शकताय. शिवाय तुम्ही फ्रीजच्या बाहेर म्हणत असाल तर 2 महिने अगदी सहज राहील. तर आता ना आपण याच्यापासून सरबत बनवूया. तर मी एक बाउल घेतलाय. आता या बाउलमध्ये ना अर्धा कप इतकी आपण अगोदर पावडर घालून घेऊयात. जर तुम्हाला नंतर गोड कमी वाटत असेल ना तर थोडीशी अजून पावडर तुम्ही वाढवू शकताय. आता याच्यामध्ये ना आपल्याला पूर्ण थंड असं पाणी घालायचं. फ्रीजचं पूर्ण थंड पाणी असेल ना तेवढं पाणी याच्यामध्ये घालून घ्या. आता मी सरासरीने एक 4 ते 5 लोकांना पुरेल एवढ्या प्रमाणात मी सरबत बनवते. त्यासाठी अर्धा छोटा चमचा मी जिरेपूड घातलेले, भाजलेले जिऱ्याची पूड, अर्धा छोटा चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. चटपटीतपणे यावं त्यासाठी लिंबाचा रस नक्की वापरा बरं का. आणि जर तुम्हाला परत थोडंसं आणखी वाढवायचं असेल ना तर तुम्ही इथे पावडर अजून थोडीशी याच्यामध्ये ऍड करू शकता. आता ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता इथे ना मी सब्जाची बीज घातलेली, जे ना मी एक मोठा चमचा जो चमचा आहे की नाही तेवढा आणि वरती अर्धा म्हणजे 1.5 मोठा चमचा मी सब्जाचं बीज ना हे सगळं बनवायच्या अगोदर म्हणजे 15 ते 20 मिनिट अगोदर मी भिजत घातलं होतं अर्धा कप इतकं पाण्यामध्ये. आणि ते भिजल्यानंतर अगदी चांगले फुगतात, सगळ्यांना बऱ्यापैकी माहितीच असेल. आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता आपण ह्याला ग्लासमध्ये काढून घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे बर्फाचे तुकडे. तर 2-2 तुम्ही बर्फाचे तुकडे याच्यामध्ये घालू शकता आवडीनिवडीनुसार. सोबतच आता ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे बघू शकता हा सरबत आपला तयार झाला. घरामध्ये प्यायचं असेल तर अगदी असा सरबत पिया. आणि जर तुमच्या घरी पाहुणे येणार असतील तर थोडासा अगदी फूड कलर तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून पाहुण्यांना सर्व करू शकता. आता सगळ्यात फेवरेट म्हणजे जो माझा आहे तो म्हणजे दुधासोबतचा, खूप छान लागतो. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरं का. आता मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं, ज्याला गरम करून मग फ्रीजला पूर्ण असं थंड करून घेतलं आणि 2 ग्लासमध्ये दूध काढून घ्यायचं. आता याच्यामध्ये ना आवश्यकतेनुसार म्हणजे मी इथे 2 टेबलस्पून 2 मोठे चमचे इतकीच मी पावडर याच्यामध्ये यूज केलेली, कारण मला एवढी इनफ वाटते. जर तुम्हाला गोड कमी वाटत असेल तर परत तुम्ही याच्यामध्ये आणखी थोडीशी वाढवू शकता. आता फक्त काही याच्यामध्ये आपल्याला आईस घालायचंय आणि सोबतच आता थोडेसे सब्जा बीज. आणि बघू शकता मस्त अशी आपली दुधासोबतची पण शेक म्हणत असाल तर दुधासोबतचा पण शेक म्हणा,
खूप छान असं तयार झालेलं आहे. दिसायला सुद्धा खूप छान दिसतो आणि खायला तर काहीच सांगूच नका, मस्त लागतो बरं का. तुम्ही एकदा करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये मात्र नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन क्लिक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटत अशा सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.